आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी. आपली माती आपली माणसं. आर्मीच्या वतीनं निमंत्रण आहे. तुम्ही सगळे पत्रकारांच्या सहित झाडं लावायची आहेत. या हिशोबानं तुम्ही सर्वांनी यावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. जॅकी श्रॉफ यांना भेटण्याची खूप मोठी संधी आपल्याला 4 तारखेला मिळते. तुम्ही सर्वांनी यावं अशी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. जे काम करणार आहे, ज्यांचं योगदान आहे, जे झाडं देणार आहे, त्यांना आम्ही आपली एक भेट आमच्या वतीने म्हणून त्यांच्याजवळ राहावी म्हणून आम्ही हे असं सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. राजकीय कुठलाही आज पत्रकार परिषद नाही, एक खूप महत्त्वाच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना एकत्र बोलवलं आहे. मी तुमच्या सर्वांचं ट्री आर्मीच्या वतीनं मनापासून मी स्वागत करतो. काही दिवसापूर्वी आपण एक मोहीम सुरू केली होती आणि त्या मोहिमेची सुरुवात अशी झाली होती. माझ्या घराच्या कंपाऊंडला एक पिंपळाचं झाड आलं होतं आणि मी ते माझ्या अकाउंटवरून टाकलं होतं की ते झाड मी तोडण्याऐवजी काढलं आणि आमच्या स्मशानभूमीमध्ये लावलं आणि ते झाड खूप मोठं झालं आहे आता. आणि त्या मोठ्या झाडाकडे बघितल्यानंतर एक संकल्पना मनात आली की आपण जर वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला, किंवा मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर बोललो होतो की 78,000 मताचं लीड मला मिळाले. मी 78,000 झाडं लावण्याचा संकल्प मतदारसंघामध्ये केला होता. पण तो संकल्प करत असताना मी एकट्यानं करत बसणं, त्याच्यापेक्षा जर लोकांचा सहभाग घेऊन जर मी केलं तर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये लवकर यश मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं. कारण झाडं लावण्यापेक्षा ती झाडं जगली पाहिजेत ह्यासाठी आमची प्रायोरिटी आहे. मग ते थोडी कमी झाली तरी चालतील, पण ती झाडं जगली पाहिजेत ह्या हेतून आम्ही आज काम सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणावरती मला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला. असा प्रतिसाद म्हणजे लोक स्वतःहून त्याच्यामध्ये सहभागी झाली. काही लोकांनी श्रमदान केलं, काही लोकांनी झाडं आम्हाला डोनेशन दिलं, काही लोक पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी आम्हाला पुढाकार घेतले होते. पण थोडं आम्ही स्लो केलं होतं कारण पावसाचा अंदाज घेऊन आम्हाला ते सगळं करायचं होतं. आम्ही आव्हान केल्यानंतर आळसण ग्रामपंचायतीनं 500 झाडं त्यांच्या ह्याच्यामध्ये प्लांटेशन केली. मला कळल्यानंतर मी त्यांना लगेच फोन केला की फक्त लावायची नाहीत, ती जगली पाहिजेत. आणि मी त्या 500 झाडांचं दर 1 महिन्याला रिपोर्टिंग घेणार. मग त्यांनी त्याचं परत ड्रिप केलं आणि काम सुरू केलं. रणजित पाटील यांनी परत आम्हाला एक मोठी मदत केली. त्यांनी 14 फुटाची मोठी झाडं, मुस्लिम समाजाची एक जागा आहे तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लांटेशन केलं. आणि मला सांगायला आनंद आहे, तुम्ही आज जर जाऊन बघून आला तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात स्पीडने लागलेली झाडं ती आहेत. एवढी मोठी झाडं लवकर लागत नाहीत, पण तिथे लागून निघाली. त्यांनी रोज जाऊन पाणी घालणं, तिथं जाऊन देखभाल करणं स्वतः हिंदू अमराने ते करत असतात. त्याच्यानंतर श्रीधर जाधवांचा वाढदिवस होता. त्यांनी रुद्रभूमीमध्ये लिंगायत समाजात तिथं 50 झाडं, मोठी झाडं, छोटी झाडं त्यांनी लावली नाहीत, मोठी झाडांचं प्लांटेशन त्यांनी त्या ठिकाणी केलं. असा प्रतिसाद लोकांचा वाढत गेला. हे कर्तव्य फाउंडेशनचे आमचे 2 सहकारी मित्र आहेत. त्यांनी असं जाहीर केलं होतं की ट्री आर्मी आणि कर्तव्य फाउंडेशन तुमच्या घरामध्ये जिथे पिंपळात झाड आलं, वडात झाड आलं, ते आम्ही नेऊन लावू. आणि त्या दोघांना एवढा प्रतिसाद आला. लोक त्यांचा फोन नंबर घेतात, कुठं झाड आले ते त्यांना सांगतात, ते दोघं जातात, ते झाड व्यवस्थित तिथनं बाहेर काढतात आणि सुखरूपपणे ते झाड जगवण्याची जबाबदारी घेतात. उंबराचं झाड त्यांना एक मिळालं होतं, त्यांनी औदुंबरला जाऊन तिथं प्लांटेशन करून आले झाडाचं. त्यांचंही काम खूप चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं म्हणजे अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. एक उपक्रम म्हणून आम्ही असा निर्णय घेतला होता की मोठ्या प्रमाणावरती प्लांटेशन काही भागामध्ये करायचं. कारण पावसाचा अंदाज घेत जिथं पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपण काम करूया. आम्ही 2 ठिकाणी तयारी केली आहे. एक आपल्या सांगली रोडला फॉरेस्टची जी जागा आहे तिथे तलावाच्या शेजारी आपण 1 एकरमध्ये मियावाकी जंगल करायचा प्लॅन केला आहे. आणि गारडी साळशिंगे रोडला सुदगिरीच्या पाठीमागं आम्ही आता 30 गुंठ्यामध्ये मियावाकी जंगल करायच्या दृष्टीनं आम्ही तिथं तयारी केली आहे. आणि जवळपास 4 ते 4,500 झाडं पहिल्या फेजमध्ये आपण तिथं गुरुवारी सकाळी 9:30 वाजता आपण तिथं प्लांटेशन करतो आहे. आणि तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी एवढ्यासाठीच बोलवलं आहे की या प्लांटेशनच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जॅकी श्रॉफ येणार आहेत. म्हणजे मलाही त्यांचं काम ॲक्च्युली माहीत नव्हतं, पण भिडू फाउंडेशन त्यांचं म्हणजे फाउंडेशन आणि ते त्याच्या माध्यमातून खूप मोठं प्लांटेशनचं काम करतात. तुम्ही जर त्यांना बघितलं तर त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेटसुद्धा झाडाचं असतं. आणि त्यांचं खूप काम त्या ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी करत असते. औपचारिकता म्हणून त्यांना आपण म्हणजे औपचारिक उद्घाटन या योजनेचं आपण त्यांच्या हस्ते घेतो आहे. आणि ह्याची मोहीम जर पावसानं साथ दिली तर ह्याच वर्षी मोठ्या प्रमाणावरती आपण प्लांटेशन करतो आहे. पण अंदाज घेत जिथं पाण्याची उपलब्धता आहे तिथे झाडं जगू शकतात अशा ठिकाणी आपण
किमान 10 ते 15,000 झाडं ह्या सीझनमध्ये लावावं असं आम्ही, कारण मी अजून ग्रामपंचायतला आवाहन केलेलं नाही, अजून हे आमच्या स्तरावरतीच हे सगळं काम चालू आहे. जर पाऊस चांगला पडला तर आम्ही ग्रामपंचायत लेवलला आवाहन करून खूप मोठ्या प्रमाणात प्लांटेशन यावर्षीच करतो आहे. तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं गुरुवारी 4 तारखेला सकाळी 9 वाजता गारडे साळशिंग रोडला खानापूर तालुका सहकार सुविधेच्या पाठीमागं आपण तिथं 1 एकरामध्ये 4 ते 4,500 झाडांचं प्लांटेशन करतो आहे. जॅकी श्रॉफ, जगूदादा त्या कार्यक्रमाला येणार आहेत. सगळ्या लोकांना, ज्या ज्या लोकांना त्यांना भेटायचं आहे किंवा त्यांना ऐकायचं आहे किंवा ज्या लोकांना त्या ठिकाणी प्लांटेशनला आम्हाला मदत करायची आहे, झाड लावायला, कुणाला श्रमदान करायला, त्या सगळ्या लोकांचं मी तुमचं मनापासून आमच्या ट्री आर्मीच्या वतीनं स्वागत करेन. खूप लोकांनी आम्हाला इंस्टाग्रामला पण फॉलो केलं आहे, सदिच्छा दिली आहेत काही लोक. आणि मी यापूर्वी सांगितले की हा राजकीय कार्यक्रम अजिबात नाही, हा अराजकीय कार्यक्रम आहे. कुठेही पार्टी असला काही संबंध नाही. त्यामुळे ज्या ज्या लोकांना राजकारण सोडून ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे, कारण हा भविष्याच्या दृष्टीनं हे होणं खूप आवश्यक आहे. म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय. तर तुम्हाला सर्वांना, तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी ह्या तालुक्यातल्या, मतदारसंघातल्या, जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना निमंत्रित करतो की या जॅकी श्रॉफ दादांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण करून मोठ्या प्लांटेशनला सुरुवात करतोय. काही दिवसामध्ये, म्हणजे माझ्या मते कदाचित त्या दिवशीच श्रीकांत पाटणकर आपले भाग्यनगरचे आहेत, ते 200 मोठी झाडं लावत आहेत त्या दिवशी ट्री आर्मीला सपोर्ट म्हणून. काल आमच्या भाळवणीचे सरपंच बापू, आमचे आदाटे बापूंचा वाढदिवस होता. त्यांचा किती 70वा वाढदिवस होता. त्यांनी 70 झाडं लावून वाढदिवस ट्री आर्मीला मदत म्हणून त्यांनी केली. आमचे घाणंचे दत्ता संजय, त्यांचा 54वा वाढदिवस होता. त्यांनी 54 झाडं लावून, म्हणजे लोकांच्यात खूप प्रतिसाद आहे. नागनाथ नगरचे एक कुटुंब आहे, त्या कुटुंबानं त्यांच्या मिसेसचा वाढदिवस साजरा करत असताना तिथं झाडं लावून त्यांनी वाढदिवस साजरा केला. म्हणजे लोकांच्या मध्ये खूप चांगला प्रतिसाद देण्याची भूमिका याच्यामधून उभा राहिली. ट्री आर्मीच्या वतीनं निमंत्रण आहे. सगळे पत्रकारांच्या सहित झाडं लावायची आहेत, या हिशोबानं तुम्ही सर्वांनी यावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. जॅकी श्रॉफ यांना भेटण्याची खूप मोठी संधी आपल्याला 4 तारखेला मिळते. तुम्ही सर्वांनी यावं अशी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. ताज्या अपडेटसाठी जनआवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.